हाय मित्रांनो, जीवेस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण करिअर इन एआय मशीन लर्निंग बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर हा कोर्स का करावा? याचा स्कोप आहे का? आपल्याला हा कोर्स केल्यानंतर कुठे फायदा होईल? तर आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो, पहिला प्रश्न असा की हाच कोर्स का करावा आपण? तर मित्रांनो, मशीन लर्निंग खूप लोकप्रिय आहे. कारण ते खूप मानवी प्रयत्न कमी करत असते आणि मशीनला स्वतः शिकण्यासाठी सक्षम करून मशीनची कार्यक्षमता वाढवणे आणि परिणामी मशीन लर्निंगमध्ये अनेक करिअर मार्ग आपल्याला पाहायला मिळतात, जे लोकप्रिय आहे आणि चांगले पैसे मिळवून देतात तुम्हाला. जसे की तसे याच्यामध्ये मशीन लर्निंग इंजिनिअर आहे, डेटा सायंटिस्ट आहे, NLP सायंटिस्ट आहे, इत्यादी विविध प्रकारचे सायंटिस्ट तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. आता दुसरं असं म्हणजे की व्हॉट इज अ मशीन लर्निंग? मशीन लर्निंग काय आहे? हे समजून घेऊया. मशीन लर्निंग हा संगणक विज्ञान क्षेत्राचा एक भाग आहे, जो विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित असतो. हे डेटाचे अर्थ लावण्यासाठी अशा प्रकारचे अल्गोरिदम तयार करत असतं, जे मानव कसे शिकतात, त्यांच्या इमेज कशा बनतात, मशीनची शिकण्याची अचूकता सुधारणे व त्याच्या वापराला त्या शिक्षणावर आधारित डेटा प्रदान करणे हे महत्त्वाचे ध्येय मशीन लर्निंगमध्ये असते. मशीन लर्निंगमध्ये तुमच्या स्मार्टफोनवरील व्हिडिओवर लक्ष ठेवण्यापासून ते तुमच्या चेहऱ्याची ओळखपर्यंत, आता जसं की आपण व्हिडिओ तयार करताना व्हिडिओ पाहतो, त्यानंतर आपलं फेस ऑथेंटिकेशन म्हणजे मोबाईलचं लॉक खोलण्यासाठी फेसचं रिकग्नायझेशन असतं. तिथपासून हे पूर्ण आपलं मशीन लर्निंग करत असते. आता मेटासारखे सोशल मीडिया ॲप, आता मेटा म्हणजे Facebookचं ॲप आहे, तसं ते जे सोशल मीडिया ॲप आहे, याच्यावर आपण जे हिस्ट्री सर्च करत असतो, आपल्याला जे आवडतं आपण ते लाईक करतो, तेच आपल्याला व्हिडिओ परत-परत दिसत असतात. तर हे काम मशीन लर्निंग करत असते. आता जसं की Amazon जे असते साईट आहे, आपली शॉपिंग साईट सर्वांना माहिती आहे. या शॉपिंग साईटवर तुम्ही जी खरेदी करता, तर त्या खरेदीवर तुम्हाला जो तुम्ही कुठेही सर्च केलं, समजा मोबाईल अँड Appleचा मोबाईल सर्च केलं, तर तुम्हाला त्या साईटवर गेल्या-गेल्या Appleच्या ॲड दिसतील. तर हे पूर्ण पूर्ण अल्गोरिदम जे असतं, ते मशीनद्वारे आपल्याला ऑपरेट करत असताना आपल्यावर वॉच ठेवत असतं. हे काम मशीन लर्निंगचं असतं. आता जर तुम्हाला हा कोर्स करायचा झाला, तर हा कोर्स तुम्ही कुठे करू शकता? कसा करू शकता? याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. तर आता आपण एआय मशीन लर्निंगसाठी जी पात्रता कोणती असते ते पण समजून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून विज्ञान म्हणजे सायन्स डिग्री 12वी सायन्स तुम्ही केलेली पाहिजे. जर तुम्ही 12वी सायन्स केली, तर तुम्हाला 12वी सायन्समध्येच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे मुख्य असा विषय असायला पाहिजे. त्यासोबत तुम्ही इंग्रजी विषय घेऊ शकता. कोणी त्यासोबत ऑप्शनलमध्ये दुसरा कोणता सब्जेक्ट घेऊ शकता आणि तुम्ही मिनिमम 12वी ही 50% सह पास केलेली पाहिजे. आता 50% मिनिमम क्रायटेरिया झाला. तुम्ही मॅक्सिमम चांगले मार्क पाडले, तर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. आता राखीव म्हणजे तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला 5% सूट दिल्या जाते. तुम्हाला 85% गुण असले तरी तुम्ही अर्ज करू शकता त्या मशीन लर्निंगसाठी. आता संगणक विज्ञान आणि संबंधित क्षेत्रात तुम्ही बॅचलर पदवी मिळवलं पाहिजे. आता संगणक क्षेत्र म्हणजे ज्याचे कॉम्प्युटर रिलेटेड ज्या बॅचेस असतात, त्याच्यामध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेतली, तर तुम्ही हे करिअर म्हणून पाहू शकता. त्याच्यामध्ये मशीन लर्निंग हा संगणक क्षेत्राचा भाग असल्यामुळे यासाठी संगणक प्रोग्रामिंग, डेटा सायन्स आणि गणिताची मजबूत पाया तुम्हाला क्लिअर पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे प्रोग्रामिंग आली पाहिजे. त्यानंतर डेटा सायंटिस्ट सायन्स आली पाहिजे आणि गणिताचे जे कॅल्क्युलेशन असतं मोठं अल्गोरिदम ते तुम्हाला आले पाहिजे. त्यानंतर तुम्ही टेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ मशीन लर्निंग हा कोर्स तुम्ही केलेला पाहिजे. आता हा कोर्स मित्रांनो डिग्री असेल. टेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मशीन लर्निंग हा 4 वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला अभ्यासाचा प्रवेश घेण्यापासून ते तुम्ही परीक्षा पास होण्यापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये डिग्रीमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. यामध्ये सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे जे-डबल-ई असते. आता जे-डबल-ई ही खूप महत्त्वाची एक्झाम आहे. हिच्यामध्ये तुम्ही जर परीक्षा पास झाले, तर तुम्हाला पुढे बी-टेकला ॲडमिशन मिळते. तर आता पुढे पाहूया बी-टेकला प्रवेश कसा मिळवायचा तर. मित्रांनो, अर्ज. प्रवेश घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये मागितलेल्या सर्व माहितीसह कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतात आणि त्या कॉलेजची फी तिथे जमा करावी लागते. आता प्रवेश परीक्षा कशी असते, जर तुम्हाला बी-टेकला ॲडमिशन घ्यायची, तर प्रवेश परीक्षा कोणती? तर याच्यामध्ये मित्रांनो, जी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम असते, ती आपण त्याला जे-डबल-ई म्हणतो. तुम्हाला ती द्यावी लागते. जे-डबल-ई तुम्ही जर दिली, तर तिच्यामध्ये 3 टप्पे राहणार मित्रांनो. तिच्यामध्ये जर समजा तुम्ही जे-डबल-ई मेन्स पास झालात, तर तुम्ही राज्यामध्ये कुठे ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही जे-ई ॲडव्हान्स पास झाले, तर तुम्ही आय-आय-टीचे जे राष्ट्रीयकृत कॉलेज आहे, मोठमोठ्या टॉपचे, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि महाराष्ट्रामध्ये जर फक्त ॲडमिशन घ्यायची असेल, तर तुम्ही एम-एस-टी, सी-ई-टी देऊ शकता. त्या बी-टेकसाठी ॲडमिशनचा मिनिमम क्रायटेरिया असतो. आता त्यानंतर तुम्हाला निकाल
आता प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या रँकनुसार रँक मिळत असते. म्हणजे तुम्हाला स्कोर येतो त्यानुसार तुमचे कॉलेज निवडत असतात. निकाल लागायच्या अगोदर कॅप राऊंड होत असतात. संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी राऊंड असतात. प्रवेश प्रक्रियेच्या अनेक फेऱ्या केल्या जातात. विद्यार्थ्यांना मिळालेल्या रँकनुसार कॉलेजेस निवडले जागामुळे विद्यार्थ्यांना जागा वाटप केले जातात. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतात. जे तुम्ही सीटवर तुमचं नाव दिलेलं असतं. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर आहे का? तुम्हाला तेवढे मार्क पडलेले आहे का? तुमची कास्ट आहे का? हे पूर्ण चेक करून तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. आता मित्रांनो, जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला टॉपच्या कॉलेजची यादी खूप महत्त्वाची आहे. तर आपण पाहूया टॉपचे कॉलेज कोणते बी-टेकसाठी. तर तुम्ही चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. हे टॉपचं कॉलेज गणलं जातं. महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन हैदराबाद. हैदराबादमध्ये एक चांगलं कॉलेज आहे. तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर जैन युनिव्हर्सिटी आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे. वेलोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. पेरोल युनिव्हर्सिटी आहे. क्वांटम युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, IIT मद्रास आपण म्हणतो, ते एक चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे चांगलं नावाजलेलं कॉलेज आहे मित्रांनो. आता त्यानंतर AI मशीन लर्निंग नंतर तुम्ही जर समजा ते डिग्री कंप्लीट केली तर तुम्हाला जॉब किती मिळतो आणि त्याचा पगार किती असतो. तर मित्रांनो, आता विविध प्रकारचे जॉब आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही डेटा सायंटिस्ट किंवा डेटा विश्लेषण म्हणून काम करू शकता. तुम्हाला 7 ते 8 लाख वर्षी पॅकेज मिळत असतं. तुम्ही डेटा आर्किटेक्चर बनले तर त्याच्यात तुम्ही डेटा आर्किटेक्ट म्हणून काम करू शकता. तुम्हाला 6 ते 8 लाख तिथेही पॅकेज मिळतं. त्यानंतर तुम्ही मशीन लर्निंग इंजिनिअर म्हणून काम करू शकता. तुम्हाला 8 ते 10 लाख रुपये पॅकेज वार्षिक मिळत असतं. त्यानंतर डेटा सायंटिस्ट 7 ते 8 लाख रुपये पॅकेज आहे. संगणक शास्त्रज्ञ आहे, याला 16 लाख रुपये पॅकेज आहे. तुम्ही ML अभियंता म्हणून काम करू शकता. 9 लाख पॅकेज असतं. डेटा अभियंता 8 लाख पॅकेजेस असतं. संशोधन अभियंता म्हणून 6 ते 8 लाख पॅकेज असतं आणि अल्गोरिदम इंजिनिअर बनले तर तुम्हाला 7 ते 8 लाख तिथे पण पॅकेज आहे. तुम्ही संगणक गोष्टी अभियंता म्हणून काम केलं तर तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये मिळत असतात. तर विविध प्रकारचे जॉब तुम्हाला या करिअर क्षेत्र मिळत असतं मित्रांनो. आता मशीन लर्निंगमध्ये सर्वात लोकप्रिय क्षेत्र कोण झालं तर ते पाहूया. तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअर म्हणून काम करू शकता. त्याच्यानंतर रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करू शकता. डाटा सायंटिस्ट आहे. त्यानंतर मशीन लर्निंग इंजिनिअर आहे, मशीन लर्निंग डेव्हलपर आहे, डाटा इंजिनिअर आहे, बिझनेस इंटेलिजन्स एनालिसिस आहे, कम्प्युटर व्हर्जन इंजिनिअर आहे. अशी विविध प्रकारची इंजिनिअरिंग तुम्हाला तिथे पाहायला मिळते. तुम्ही ते करू शकता. मित्रांनो, जर तुमच्यापैकी कोणाला AI मशीन लर्निंग जर शिकायची असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा नक्की. या व्हिडिओमधून त्याला फायदा होईल आणि ॲडमिशन कुठे घ्यायची, कशी मिळत असते याबद्दल सविस्तर माहिती त्याला या व्हिडिओमधून मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.